नमस्कार. आपण आज सिच्युएशन 1 या पार्टमध्ये आउटलुक, एक्सेल आणि वर्ड या मदतीने एक आपण टास्क कंप्लीट करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी दोन फाईल या डेस्कटॉपवरती ठेवलेल्या आहेत. एक फाईलचं नाव आहे मार्कशीट आणि दुसरी फाईल आहे टेस्ट. तर आपण मेल मर्ज मधून डेटा ॲक्सेस करणार आहोत एक्सेल मधला, आणि त्याच्या थ्रू आपण वेगवेगळ्या नावानी मेल पाठवणार आहोत. तर त्याच्यासाठी अगोदर आउटलुक हे ओपन करून ठेवायचं आणि त्याला मिनिमाइज करायचं आहे. त्यासाठी स्टार्ट, ऑल प्रोग्राम, याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 या ऑप्शनमधून आउटलुक 2013 वरती क्लिक करायचं. आउटलुक ओपन झाल्यानंतर त्याला फक्त आपण मिनिमाइज करून ठेवणार आहोत. त्यानंतर मी डेस्कटॉपवरती दोन फाईल सेव्ह केलेल्या आहेत. त्यापैकी मी वर्डची फाईल ओपन करतो. या वर्ड फाईलमध्ये ABC स्कूल पुणे या स्कूलचा आपण रिझल्ट, प्रिलियम रिझल्ट याच्यामध्ये मी असं टाईप केलेला आहे. इथे स्टुडंटचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचा रोल नंबर, त्याचा क्लास, त्याची डेट ऑफ बर्थ आणि त्याचे सब्जेक्ट वाईज मार्क्स आपण मेल मर्ज त्या थ्रू हे मार्क्स ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर मार्क्स बरोबर त्याची टोटल आणि त्याचा रिझल्ट असं आपण टाईप केलेलं आहे आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड या ऑफिसच्या टूलमधून. ती मायक्रोसॉफ्ट वर्डची जी फाईल आहे ही नॉर्मली आम्ही टाईप करून घेतलेली आहे. ही फाईल मी मिनिमाइज करतो आणि जो डेटा आपल्याला वर्डमध्ये ॲक्सेस करायचा आहे तर तो डेटा आहे आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल या प्रोग्राममध्ये, त्याची डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली आहे. या एक्सेलच्या फाईलमध्ये काही रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत, जसं की स्टुडंटचं नाव आहे, ॲड्रेस आहे, रोल नंबर, क्लास, डेट ऑफ बर्थ आणि त्याचे 6 सब्जेक्ट्स आहेत. आणि त्याच्या पुढे आहे त्याची टोटल, त्या सब्जेक्टची टोटल, त्याचा रिझल्ट आणि मेल पाठवण्यासाठी आपण त्याचे मेल ॲड्रेसेस एका कॉलममध्ये ठेवलेले आहेत. तर असे दोन गोष्टी आपल्या डेस्कटॉपवरती आहेत. एक म्हणजे वर्ड फाईल आणि दुसरी म्हणजे एक्सेलची फाईल. आणि त्या एक्सेलच्या फाईलमध्ये अशा 10 मुलांचा रेकॉर्ड आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. 10 रेकॉर्ड्स आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर याचा वापर करून आपण मेल मर्ज तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी वर्डची फाईल ओपन करतोय. वर्डच्या फाईलमध्ये एक्सेलचे जे काय डेटाबेस आहे तो डेटाबेस आपल्याला वर्डच्या फाईलमध्ये तो ॲक्सेस करायचा आहे. तर त्याच्यासाठी मेलिंग्समध्ये स्टार्ट मेल मर्ज विझार्ड यातून घेणार आहोत आपण ईमेल मेसेजेस. हा मेल पाठवल्यानंतर तुम्हाला हा मेल असा दिसणार आहे. त्याच्या अगोदर काही कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर त्याच्यासाठी सिलेक्ट रिसिपिएंट मध्ये क्लिक करणार आहे आणि यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट या ऑप्शन मधून आपली एक्सेलची फाईल जी आपण डेस्कटॉपवरती सेव्ह केलेली आहे टेस्ट 1 या नावाने, तर ती फाईल मी ओपन करणार आहे. त्या फाईलमधील शीट 1 या शीट मधला जो काही डेटाबेस आहे तो आपण तो यातून ॲक्सेस करणार आहोत. फाईल अटॅच झाल्यानंतर तुम्हाला मेल मर्जचे फील्ड इन्सर्ट करायचे. त्यासाठी इन्सर्ट मर्ज फील्ड याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ते फील्ड दिसतील. तर ते वेगवेगळ्या ठिकाणी ज्याच्या समोर ते ठेवायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी फर्स्ट स्टुडंट नेम वरती क्लिक करतो. नंतर इन्सर्ट मेल मर्ज फील्ड त्यातलं मी घेतो आहे स्टुडंट, नेम ऑफ स्टुडंट. त्याच्यानंतर ॲड्रेस वरती क्लिक करून पुढचा फील्ड घेतोय ॲड्रेस.
रोल नंबरवर क्लिक करून त्याच्या पुढचा फील्ड घेतो आहे रोल नंबर, क्लासच्या समोर क्लासचा आणि डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी डेट ऑफ बर्थचा फील्ड असा ऍड करून घेतलेला आहे. आता आपल्याला सब्जेक्ट वाईज त्याचे मार्क्स याच्यामध्ये इनपुट करायचे आहेत. त्याच्यासाठी त्या मराठी, हिंदी, इंग्लिश यांच्यासमोर मी क्लिक करतो जस्ट आणि ज्या त्या फील्डच्या नावी जो तो फील्ड फक्त क्लिक करून तुम्हाला तो ऍड करून घ्यायचा आहे. मराठी, हिंदी, नंतर इंग्लिशच्या समोर मी इंग्लिशवरती त्याचं फील्ड ऍड करून घेतो आहे. मॅथ्सच्या ठिकाणी मॅथ्सचा फील्ड ऍड केला आहे. त्याचबरोबर राहिलेले 2 सब्जेक्ट सायन्स आणि जिओग्राफी. त्यानंतर टोटल जी की आपण एक्सेल मध्ये टोटल काढलेली आहे आणि त्याचा रिझल्ट, हा रिझल्ट पण आपण त्या एक्सेलच्या फाईलमध्ये ऍड केलेला होता. त्याच्यामुळेच हे तुम्हाला फील्ड याच्या समोर दिसत आहे. एवढं पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येकाच्या समोर ज्याचा ज्याचा फील्ड व्यवस्थित ऍड करायचा आहे. वाटल्यास तुम्हाला जरा बोल्ड करायचं असेल तुम्ही बोल्ड करू शकता. प्रत्येक फील्ड इंडिव्हिज्युअल तुम्हाला फॉर्मॅटिंग करावं लागणार आहे. मी ते फॉर्मॅटिंग करून घेते, फक्त बोल्ड, साईज वाढवत नाहीये त्याच्यामध्ये. सगळ्या फील्डला फॉर्मॅटिंग झाल्यानंतर सगळ्यांना फॉर्मॅटिंग करून घेतोय. फॉर्मॅटिंग झाल्यानंतर तुम्हाला हे मेल्स वेगवेगळ्या मेल आयडी वरती ज्याच्या ज्याच्या नावासमोर ते गेले पाहिजेत अशी तुम्हाला सेटिंग करायची आहे. हे सगळं मेल मर्ज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मेल मर्ज मधून जो काय मेल मर्ज तुम्ही केलेला आहे तो फिनिश करायचा आहे. तुम्हाला तो वेगवेगळ्या मेल आयडी वरती त्यांना पाठवायचा आहे. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फिनिश अँड मर्ज. तर सेंड मेल या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्याचा सब्जेक्ट देऊ शकता. मी सब्जेक्ट देतोय मार्कशीट. प्रिलियम 2. देन इथे तुम्हाला फक्त सब्जेक्ट ऍड करायचा आहे आणि 2 ठिकाणी ज्या एक्सेलच्या फील्ड मधून आपला मेल आयडी होता तो तिथे क्लिक घ्यायचा आहे. तुमचा मेल आयडी आणि सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सेंड रेकॉर्ड ऑल वरती क्लिक करून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या पद्धतीने तुमचे सगळे रेकॉर्ड्स सेंड झालेले दिसतील तुम्हाला. तुमच्या एक्सेल वरती आउटलुक वरती तुम्हाला इथे मेसेज दिसत आहेत 1 of 1 हे तुमचे मेसेजेस सेंड होत आहेत. तर आउटबॉक्स मध्ये 10 मेसेज आहेत कारण 10 रेकॉर्ड आपल्याकडे होते तर ते 1 by 1 ते सेंड झालेले दिसत आहेत आपल्या समोर. हे जे रेकॉर्ड्स आहेत हे वेगवेगळ्या मेल आयडी वरती गेलेले आहेत. तो जो काय डेटाबेस आहे तुम्ही एक्सेल मध्ये सेव्ह करून ठेवला होता तर त्या एक्सेलच्या फाईल मधून हे जे काय मेल रेकॉर्ड्स आहेत तुमचे तर हे जे मेल दिलेले आहेत त्याच्यावरती सगळ्यांना एक एक मेल गेलेला आहे आणि या मेल आयडी वरती त्याचेच मार्क्स त्या मेल आयडी वरती गेलेले आहेत. तर ते चेक करण्यासाठी मी गुगल क्रोम यूज करतोय आणि मी चेक करतोय माझ्या अकाउंटला किंवा माझ्या मेल आयडी मध्ये ते जे मार्क्स आहेत जे मी मेल मर्ज थ्रू अटॅच केले होते ते मला पाहिजे असेल तर मी दोन जीमेल ओपन करतोय. पासवर्ड आणि लॉग इन. तर याच्यामध्ये दिसेल तुम्हाला मेल आलेला मिटकॉन स्कूल आणि तिथे आपण सब्जेक्ट दिला होता लास्ट टाइम मार्कशीट प्रिलियम 2. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मेल मध्ये तुमचेच रेकॉर्ड्स जे तुमच्या एक्सेल मध्ये आहेत तेच रेकॉर्ड्स
वेगवेगळ्या मेलवरती आलेले आहे. या अक्षय या स्टुडंटचे जे काही रेकॉर्ड होते, त्याचा रोल नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचा क्लास, डेट ऑफ बर्थ आणि त्याचे मराठी टू जिओग्राफी पर्यंतचे मार्क्स आणि टोटल आणि रिझल्ट जो काय आहे तो ॲज इट इज तुमच्या मेलवरती आलेला दिसेल, विथ त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस जो की आपल्या एक्सेलच्या फाईलमध्ये रेकॉर्ड केलेला होता, त्याचं रोल नंबर, त्याचा क्लास, त्याची डेट ऑफ बर्थ आणि त्याचे काही वेगवेगळे रिझल्ट असेल की त्याला मराठीला मार्क्स, हिंदीला मार्क्स, मॅथ्सला, इंग्लिशला जे काय मार्क्स आहेत ते मार्क्स, त्याचं टोटल आणि त्याचा रिझल्ट. तर अशा पद्धतीने जे काय तुम्ही एक्सेलमध्ये रेकॉर्ड केलेले जेवढे मेल आय डी आहेत त्यांच्या मेलवरती त्यांचे मार्क्स ऑटोमॅटिकली सेंड झालेले दिसतील किंवा तुम्ही त्यात चेक केले तर तुम्हाला त्यात सेंड झालेले पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने आपण 7 नंबरचं जे रेकॉर्ड आहे, जाधव सुजाता नावाची जी मुलगी आहे तिचं रेकॉर्ड एका मेल आय डी मध्ये आहे. तो मेल आय डी म्हणजे 37210001@mkc.org. तर तो मेल आय डी मी चेक करून तिचं रेकॉर्ड चेक करतो आहे. अगोदरचा मेल आय डी मी लॉग आउट करतो आणि जो आपला 7 नंबरचा जो काही मेल आय डी आहे तो मी लॉग इन करतोय. आणि लॉग इन केल्यानंतर जी काही आपली लिस्ट होती, सुजाता म्हणून मुलगी होती, जाधव सुजाता, तर तिचं रेकॉर्ड आपल्याला 37210001@gmail.com वरती तुम्हाला हा मेल आलेला आहे. त्याच्यामध्ये मिटकॉन ईस्टकडून मेल आलेला आहे. त्याचा सब्जेक्ट जो आपण टाईप केला होता मार्कशीट प्रिलियम 2. तर हे पहा, याच्यामध्ये तुम्हाला तिचे सगळे डिटेल्स म्हणजे तिचं नाव, तिचा ॲड्रेस, रोल नंबर, तिचा क्लास जो आपल्या एक्सेल शीटमध्ये आहे तोच सगळ्यात जसा आहे. आणि तिचा रिझल्ट हा जो एक्सेल शीटमध्ये फेल दिसतो आहे ना, तोच रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. इथे तुम्हाला तिचा दिसेल रिझल्ट फेल. या पद्धतीने आपण आउटलुक, एक्सेल आणि वर्ड या 3 प्रोग्रामचं कॉम्बिनेशन मिळून ही एक केस स्टडी आपण तयार करू शकतो. तर याचा वापर वेगवेगळ्या रेकॉर्डनुसार त्याचे मेल पाठवण्यासाठी, इंडिव्हिज्युअली पर्सनल मेलवरती त्याचा मेल करेक्ट त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी हा होऊ शकतो. थँक्यू.